ते देवगडमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला जे भौगोलिक परिस्थिती जी मिळाली त्याच्यामुळे चांगलं वाढलं, त्याची टेस्ट, त्याचा जी चव होती त्याच्यामध्ये, त्याच्या रंगामध्ये भरपूर काही जे फरक असतात ते दिसले आणि देवगड हापूस आंबा भरपूर जगप्रसिद्ध झाला. असं झालं की देवगड हापूस आंबा मोठा झाला पण तो रातोरात मुंबईमध्ये यायला लागला. त्याच्यामुळे मुंबईमधून ट्रान्सपोर्टेशन हे खूप फास्ट व्हायला लागलं आणि मुंबईमध्ये पहिला आंबा यायला लागला आणि नंतर सर्वत्र डिलिव्हर होऊ लागला. आता ही आमची बाग आहे, प्लीज मागचं ही वाडातर देवगड येथे वाडातरला खाडीगडच्या जागेत आमची 550 झाडांची ही बाग आहे. नेक्स्ट स्लाइड. आम्ही काय करतो तर आमच्याकडे बरेच 10-12 कामगार जे आहेत ते ट्रेन आहेत, म्हणजे आंबा झाला की नाही हे त्यांना कळतं. कारण आंबा हा डेटा काढून सपाट झाल्यानंतर काढायचा असतो, तो त्यांना खाली उभं राहिल्यानंतरही कळतो की आंबा काढायला पाहिजे. हे पण जरा व्हिडिओ प्ले करा. ही झाड आहेत आंब्याची. त्याच्यानंतर हा जो मधला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ही शिकार आहे, ह्याच्यातूनच आंबे खाली काढले जातात. आम्ही असे जोडून किंवा मारून म्हणतात तसे आंबे काढत नाही. त्याच्यानंतर थर्ड स्लाइड. ह्याच्यामध्ये ग्रेडिंग होतं, म्हणजे असं नाही की मला टिल्लू सर आवडतात तर त्यांच्यासाठी मोठे मोठे आंबे काढून दिले आणि बाकीचे जे माझ्यासाठी आले त्यांच्यासाठी छोटे आंबे दिले. तर आम्ही प्रॅक्टिकली ग्रेडिंग करतो, म्हणजे हे शिकाऱ्यामधून आंबे घेऊन आल्यानंतर हे ग्रेडिंग केलं जातं. ग्रेडिंग केल्यानंतर 2-3 दिवस आम्ही आंबे आडीला लावून ठेवतो. मग तिसऱ्या दिवशी कळतं की ह्याच्यामध्ये जर कुठे आंब्याला मार लागलाय, स्लाइड प्ले करा, नेक्स्ट स्लाइड. म्हणजे कुठे मार लागलाय तर ते आम्ही काढून टाकतो आणि त्याच्यानंतर आम्ही 2 डझनचे आंबे, 2.5 डझनचे आंबे आणि 3 डझनचे आंबे असं आम्ही भरतो. म्हणजे आमचं जे ए क्वालिटी आहे ती 250 ग्रॅम to 300 आहे, दुसरी आहे 200 to 250 आणि त्याच्या खालची आहे ती 200 to 170 ग्रॅमची. हे ग्रेडिंग होतं आहे. नेक्स्ट स्लाइड. हा पण व्हिडिओ प्ले. अशा प्रकारे ग्रेडिंग होतं. आम्ही बघून आंबे भरत नाही, आम्ही ग्रेडिंग करूनच आंबे विकतो. आंबे ग्रेडिंग केल्यानंतर जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा आम्ही कच्चेच देतो, कारण देवगड हापूस आंबा भरपूर सेन्सिटिव्ह आहे, कारण त्याची स्किन जी आहे ती भरपूर पातळ आहे, त्याच्यामुळे डॅमेज व्हायची परिस्थिती जास्त असते. त्याच्यामुळे आंबा तुमच्या घरी येतो आणि 3 नंतरच स्टार्ट होतो की आंबा पिकायला सुरू होतो. हे अशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता चांगला आंबा मिळण्यासाठी काय करावं लागतं तर ज्यानंतर जून सुरू होतो तेव्हा खरं तुम्हाला चांगला आंबा देण्यासाठी आंब्याची खूप झाडांची काळजी घेतली जाते. जिथून आंबा यायला सुरू होतो तिथून जी देठं वगैरे असतात त्याची कटिंग होते, त्याला कटिंग आणि प्रूनिंग म्हणतात, जे काढून टाकले जातात, जे पार्टमधून बर्ड्स निघून येतात ते. त्याच्यानंतर बेंडावळी असते जी, ज्याच्यासाठी हा ट्रॅडिशनल पद्धत आहे की तुमची आंब्याची बाग ही जूनपासून साफ करावी लागते. जी श्रावण भाद्रपदमध्ये आंब्याची बाग साफ केली जाते आणि त्याच्या खाली जी झाडं आलेली असतात पावसामध्ये तीच खतं म्हणून त्यांना पहिली वापरली जातात. ही 2 वेळा होते, एकतर सुरुवातीला होते, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये जेव्हा आंब्याचा मोहर यायला चालू होतो त्याच्यानंतर जे गवत येतं ते आंब्याच्या पेटीसाठी वापरलं जातं. आणि दुसरं म्हणजे आंबा हे झाड कलम असल्याने त्याच्यावरती बांडगुळ येतात, जी वेगळी झाडं येतात ती पण आम्ही काढतो. आणि आम्ही जी फर्टिलायझर वापरतो, शेणखत, हे जे इथे लिहिले पेंडखत, म्हणजे जे आपलं तेल काढल्यानंतर जो काही चौथा असतो त्याला ते बोलतात कंपोस्ट. आणि आम्ही जी गव्हर्नमेंट ऑथराईज जी हे आहेत पेस्टिसाइड ते वापरतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आम्ही बरेच एक्झिबिशन करतो. आमच्या वाशी मार्केटमध्ये आंबे जातात ऑल ओव्हर. आता आम्ही म्हणजे डायरेक्ट होम टू बागेतून तुमच्या घरी येतात, फार्म टू होम. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ह्या कशामध्ये आम्ही घेतो, आम्ही ॲडव्हान्स पेमेंट का घेतो, कारण असं होतं की ऑर्डर देतात आणि लास्ट मोमेंटला सांगतात अरे माझ्या मामाकडून पेटी आली, माझी आई कालच गावाला गेली होती, त्याच्यामुळे आम्ही ॲडव्हान्स पेमेंट घेतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आम्ही देवगड हापूस आंब्याबरोबर आम्ही गोवा, मानपूर, केशर आंबे हेही ठेवायला चालू केलं. आता आंबे झाल्यानंतर काय तर आम्ही दिवाळी फराळ, मोदक पण आमची एक स्पेशालिटी आहे. आमचे डिंक लाडू, आमचे सगळे पदार्थ हे गुळातलेच आहेत. नारळाच्या रसातील शिरवा आहे, म्हणजे आम्ही ट्रॅडिशनल पदार्थ बनवून डिलिव्हर करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. यंदा आम्ही उंधिव एक ट्रायलसाठी म्हणून केला होता, पण
लकीली तो आम्ही 23-23.5 किलो डिलिव्हर्ड केला. त्याच्यानंतर गुळातील सगळेजण सॅटर्डे क्लबमध्ये खूप हेल्थ कॉन्शियस आहेत म्हणून आम्ही होळीला जी थंडाई करतात ते आम्ही गुळातली केली होती. ती पण आम्ही 34 लिटर म्हणजे हे सिरप होतं ज्याच्यामध्ये तुम्ही 200 ml वापरलं तर तुम्ही 1 लिटरसाठी यूज करू शकता. नेक्स्ट साईड आमची मटार करंजी ही भरपूर फेमस आहे. हे आता म्हणजे थंड नाचणीचं सत्तू आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आताच आमची क्लस्टर झाली होती तेव्हा